महानगरपालिकेने काल निकाल लागले त्याच्यावर 29 पैकी 25 जागा हे भाजपनं जिंकलेले. कसं पाहता? कशाच बघायचं काय बघा आता त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही. पहिले संपेली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे ती. आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा आणि अजितदादाचा लावलाय. आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले. झटका कळाला अजितदादाला. कारण काय पापी लोक, रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखलेत असते. म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसते. म्हणजे एक बोलण्याचा भाग, मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं तवा की अजितदादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला. असे मिस्टेक त्यांनी शिकावं, आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना, मराठे आपल्यापासून 1-2 नासके फक्त 2च आहेत. ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं. हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना. एमआयएमची ताकद वाढल्याची दिसून येत आहे. आता त्यांच्या कोणचं काय आणि त्यांनी काय केलं? येऊ नये का त्यांच्या निवडून? मुसलमान, दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? पलट ताकदी होते ना उभं टाकलेल्या. काय ते बलाट्या फेलाट्या मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजत. म्हणूनच मी दलित मुस्लिमांना आणि मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला सुपडा साप धिंगाणाच.